आई, आज काय स्पेशल मग? चंपाकळी म्हणजे? आषाढ महिन्यामधला हा एक तळणीचा पदार्थ आहे, तो आज आपण बनवूया. चालेल. आता आपण चंपाकळी बनवण्यासाठी 2 वाट्या मैदा, त्यामध्ये चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा ओवा, 2 चमचे तीळ, 1 चमचा लाल तिखट, हे सगळं साहित्य आता आपण मिक्स करून घेऊया. आता त्यामध्ये एक छोटी वाटी तेलाचं मोहन घालून हे पीठ छान एकजीव करून घेऊया. आणि हो, पिठामध्ये तेलाचं मोहन तुम्ही थंडच टाकू शकता. आता यामध्ये थोडे थोडे पाणी घालून घट्ट गोळा बनवून घेऊया. आता आपण हा गोळा 10 मिनिट भिजण्यासाठी ठेवूयात. पीठ भिजून झाले, आता आपण चंपाकळी बनवायला घेऊया. आता या पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया. आता ह्या गोळ्याची पुरी लाटून घेऊ आणि पुरीला मधून कट द्यायचा आहे. पण हे लक्षात ठेवा, दोन्ही कडेपर्यंत कट घ्यायचा नाही, फक्त मधूनच कट आला पाहिजे. आता पुरीच्या दोन्ही कडा पकडून फोल्ड करून घ्या. पण हे लक्षात ठेवा, फक्त कडा चिकटल्या पाहिजेत, मध्ये चिकटलं नाही पाहिजे. तेल आपण आधीच गरम करायला ठेवलेलं. आता आपण मंद आचेवर चंपाकळ्या तळून घेऊया. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर अनुकृती किचनला सबस्क्राईब करा.